आषाढी एकादशी म्हटलं की वेगवेगळे उपवासाचे पदार्थ केले जातात। तर आज आपण अशी एक वडी पाहणार आहोत ज्यामुळे आपलं पोट भरेल आणि आपला उपवासाचा थकवा सुद्धा कमी होतो। त्यासाठी इथे मी 2 कप इतकं शेंगदाणे छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे। थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। 1 कप सुक्या खोबऱ्याचा खीस टाकून घेतलेला आहे। 8 ते 10 बदाम आणि त्याचबरोबर 10 ते 12 काजू, 3 ते 4 हिरवी वेलची त्याचे बिया घेतलेल्या आहेत आणि 5 चमचे इतकं मगज बी आणि 4 चमचे इतकं देवडांगऱ्याचे बिया म्हणजेच पंपकिन सीड इथे घेतलेलं आहे। मिक्सरला बारीक असं हे वाटून घ्यायचं। त्यानंतर कढईमध्ये 1.5 कप इथे मी चिरून घेतलेला गूळ टाकून घेतलेला आहे। 1/2 कप पाणी टाकून हे गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं। हलकंसं तार येऊ लागलं की गॅस बंद करायचं। त्यानंतर तयार करून घेतलेलं आपलं हे वडीचं वाटण टाकून घ्यायचं, मिक्स करायचं। 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आणि ताटाला तूप लावून घेऊन हे वडी छान असं एखाद्या पेल्याने किंवा चमच्याने थापून घ्यायचं। कोमट गरम असते वेळेस हे वडी कट करून घ्यायचं आणि वरतून तुम्हाला आवडत असेल तर काजू बदाम किसून टाकू शकता। तर आवडीप्रमाणे कट करून घ्यायचं। अशी तयार केलेली वडी साधारण 8 ते 10 दिवस सहजपणे टिकून राहते, पण तयार केल्यानंतर लगेच 15 ते 20 मिनिटांनंतर संपतो ही माझी गॅरंटी। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।